जय जयाजी सद्गुरु राजा सद्गुरूंना वंदन केलंय, जय जयकार केलाय. विश्वंभरा म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं ईश्वर तत्व तेच सद्गुरु तत्व आहे. देव कोणीतरी वेगळा आहे आणि गुरु कोणीतरी वेगळे आहेत असं नाही, एकच आहे. त्याला आमच्या समजुतीनुसार आम्ही काही वेळेला गुरु म्हणतो, काही वेळेला देव म्हणतो. विश्वबीजा म्हणजे बीज याचा अर्थ त्याचं मूळ कारण, ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं असं ईश्वर तत्व तेच सद्गुरू आहेत. परमपुरुषा श्रेष्ठ पुरुष. मोक्षध्वजा, मोक्षध्वजा याचा अर्थ मोक्षची जणू काही मूर्तिमंत स्वरूप आहेत. ते ध्वजा म्हणजे निशाण लावलेलं आहे, त्याप्रमाणे ते मोक्षाचं मूळ स्वरूप आहेत. दीनबंधू म्हणजे सर्व साधकांना जे बंधुवत सहाय्य करतात, आपलंसं म्हणतात. जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणं. ते स्वामी त्याला कित्येक वेळेला कोट करत, याच्यावर खूप गमती करत असत. की पुलंनी ते म्हटलं होतं, शाळेमध्ये इन्स्पेक्टर जातात म्हणजे एज्युकेशनवाले, आणि हा अभंग हमखास मुलांना शाळेमध्ये जे जुन्या मराठीतल्या काही काही गोष्टी असतात त्याचा हा अभंग असतो. सोशलिस्ट आहे ना तसा तो अभंगाचा टोन सोशलिस्ट आहे बराचसा. त्यामुळे जे काय रंजले गांजले ते असे म्हणायचं आपण. तर तो विचारतो रंजले म्हणजे काय, तर गांजले. रंजले म्हणजे गांजले, गांजले म्हणजे रंजले म्हणजे डोक्याला कटकट नाही. त्याला पुढे स्वामींनी असं म्हटलं होतं ऍक्च्युली की रंजले याचा अर्थ रंजन ज्यांचं झालेलं आहे, मन ज्यांचं मनोरंजनात जे गुंतलेले आहेत. गांजलेले म्हणजे परिस्थितीने गांजलेले, मिठाकुटीला आलेले ते गांजलेले. रंजलेले म्हणजे खूप जास्तीच एन्जॉय करतायत इतर गोष्टी. म्हणजे आपण जे काय रंजले गांजले मधले रंजले म्हणजे आपण, ज्यांना ईश्वराकडे जावं असं वाटत नाही, सारखं त्यांना बोलवावं लागतं केंद्रात रंजलेले. गांजलेले म्हणजे त्यांची काही परिस्थिती, काही अडचण असेल ते सगळ्यांना जो आपला म्हणतो तोची साधू ओळखावा. त्याची खूण, बाह्य खूण काय आहे, तर अशा प्रकारे तो रंजलेल्या लोकांना जवळ करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. संत जे करत असतात, ज्याला कसं आहे की ज्याला ईश्वरच हवा आहे म्हणून जो शिष्य गुरूंकडे गेलेला आहे, तिथे गुरुचाही भाग सोपा आहे की त्याला तेच हवं आहे जे गुरूंना सांगायचंय. आता त्यांनी समर्थांनी पुढे शिष्य लक्षणांमध्ये हे सगळं मांडलेलं आहे ऍक्च्युली, की सद्गुरू आणि जिथे सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास, तिथे काही प्रॉब्लेम नाहीयेत. तिथे उभयतांचा हव्यास पुरे एकसरा, एकाच वेळी दोघांचाही हव्यास पूर्ण होतो. कारण शिष्याला पण ईश्वर प्राप्तीच हवी आहे म्हणून तो डायरेक्ट आलेला आहे, गुरूंना पण टेस्ट द्यायचं होतच, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण जिथे शिष्य कन्सर्न नाहीये ईश्वर प्राप्तीबद्दल आणि तो गुरूंकडे येतोय, तिथे त्याचं सगळं ते सांभाळत बसावे आणि मग त्याच्यानंतर त्याला गुंजारा अधूनमधून कधी कधी वडणी असं, म्हणजे गुरांना जसं एका लाईनला लावायला लागतं तसं त्याला त्या हळूहळू शिष्याच्या कलाकलाने आणायला लागतं. हे स्वामींनी आयुष्यभर केलं, या संतांनी जे केलेलं म्हणजे कष्ट बघितलं या लोकांचे. का बरं यांना एवढे मोठे मोठे आजार होऊन गेले, आपल्या म्हणजे आपण स्वतःला गिल्ट मांडण्याची गरज नाही, पण ते एफर्ट्स ते घेतात, स्वखुशीने घेतात आणि ईश्वराचं कार्य म्हणून करतात, गुरूंचं कार्य म्हणून करतात. स्वतःचा महिमा वाढावा म्हणून संत समाजाभिमुख नसतात. समाजाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग समजून यावा, समाजाची इच्छा नसली तरी पण त्यांना तो हळूहळू ते सज्जनगडला गेलो होतो ना, तिथे योगेश बुवा रामदासी म्हणून होते, तर त्यांनी पुढे बोलताना असं म्हटलं होतं की कायम असं म्हटलं जातं की सत्य हे कटू असतं. तर सत्य का बरं कटू असतं म्हटले, सत्य कायम कटूच का असावं, गोड सत्य का नसतं. पण ते गमतीने असं म्हणाले की कारण त्यांनी बरं त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलं, पण मला ऐकता ऐकता असं वाटलं की सत्य कडू बिडू नसतं, देणारा एकतर तो कडू चेहऱ्याने देत असतो नाहीतर घेणारा तरी त्याला ते स्वीकारायचं नसतं म्हणून त्याला ते कडू लागत असतं. पण देणाराचा चेहरा जर का गोड असेल तर ते सत्य पण गोड स्वरूपात जाता येतं. हे कोणाकडे बघून कळतं, संतांकडे बघून. सत्यच सांगत असतात ते, पण ते इतकं गोड करून सांगतात की आम्हाला कधी गोळी लागली कळत नाही आणि हळूहळू आमच्यामध्ये बदल करत नेणं
हा संतांचा सर्वात मोठा उपकार आहे. त्याला महाराजांचं, गोंंदवलेकर महाराजांचं जे वचन आहे की एखादा कोणीतरी हिताचं सांगत असेल तर हिताचं न ऐकणं हा दोष आहे. आणि कोणीतरी म्हणजे चांगलं सांगतोय आणि मी ऐकत नाहीये, माझं हा दोष आहे माझ्या बाजूने. पण समोरचा ऐकत नाहीये हे कळत असताना परत परत सांगणं हा सांगणाऱ्याच्या बाजूने आणखीन मोठा दोष आहे. आणि तो दोष पत्करून संत आपल्याला सांगतायत, त्याचा आपण उपयोग करून घ्यावा असं त्यांनी म्हटलं. की हळूहळू वळवत आहेत, त्यांना माहिती आहे एकदम याच्यावर भार टाकलं तर काहीच करणार नाही हा, खरं सांगितलं तर. म्हणून ते त्याच्या कलाकलाने त्याची जी आवड असेल त्याप्रमाणे वळवून वळवून मुख्य मार्गाकडे त्याला आणतात. आणि त्यांना स्वामी असं कित्येक वेळा म्हणत की संत हे ऑप्टिमिस्टिक असतात, त्यांना घाई नसते शिष्याला एकदम ईश्वर स्वरूप करून टाकायची. तो वेळ घे, काही प्रॉब्लेम नाही, पण हळूहळू शिक, करशील तेव्हा हेच करशील असं म्हणून तोच मार्ग त्यांना पुन्हा 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 मांडणं हे जे संत करतात. याचं कारण काहीही कारण नसतं त्यांना. म्हणजे खरं सांगायला गेलं तर शिष्याच्या बाजूने हे सगळे भाव आहेत की सद्गुरू किती उपकार करतात वगैरे. गुरु हे सहज अवस्थेत करत असतात, ते कोणावरही उपकार बिपकार करत नसतात. ज्याला सगळं जगच आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्यति अर्जुन, सगळं जग हे माझंच स्वरूप आहे असं त्याला वाटतं, तो कोणावर काय उपकार करेल. तो सहज आपली प्रकृती व्यक्त करत असतो, त्याच्यामधून ज्यांना होईल त्याला उपयोग होत जातो. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी अप्रतिम दृष्टांत दिलाय की संतांचं बोलणं कसं असतं. त्यांनी असं म्हटलं, पाणी मुद्दल झाडाचं आहे. झाड आहे आपण लावलेलं, त्याला रोज पाणी घालतोय का तर झाड जगवायचंय मला. पाणी मुद्दल झाडाचं आहे, तृणते प्रसंगेची जी आहे. आणि आजूबाजूला गवत वाढतं, ते लावलेलं नव्हतं, जगावं अशी याची इच्छा पण नाहीये. हा पाणी ओततोय झाडाला, पण त्याच्यात त्या झाडाला पाणी ओतण्याने बाजूचं सगळं गवत जगतं. तैसे एका बोललेल्याची होय सर्वाही हित. नुसतं कुठेतरी सांगितलं किंवा आपली अवस्था व्यक्त केली हित दुसऱ्यांना काही न करता. ज्ञानेश्वर महाराजांनी खूपच म्हणजे श्रवणाबद्दल वगैरे वापरलंय की कसं असतं श्रवण करणं म्हणजे की आपली भूमिका इलेव्हेट करून मिळते. सत्संगाचा फायदा हा असतो. एरवी आमचं रुटीन असतं चाललेलं, काहीतरी आम्हाला वाटत असतं साधना बिधना करावी, चांगलं संतांच्या सहवासात किंवा श्रवण ऐकल्या ऐकलं एकदम इलेव्हेटच होऊन जातं, रिचार्ज झाल्यासारखं. त्यांनी असं म्हटलंय की रोग जरी साखरे जाय, म्हणजे मंत्रे जरी वैरी मरे. मंत्राने जर का वैरी मरत असता, एखाद्याला मंत्र पाठ आहे आणि वैरी केला तरी वायाचं का बांधावी कटारे, मग कटार घेऊन फिरायची काय गरज आहे. जरी साखरेची रोग जाय तरी का निंब प्यावा. साखरेने जर बरा होत असेल तर कडू कशाला खात बसतोस. त्यात तसं श्रवण कर, पटकन इलेव्हेट होऊन जाशील, धारणा क्लिअर होतात, चिंतन क्लिअर, आपोआप योग्य दिशा मिळते. आणि ते श्रवण ज्यांच्या मुखातून घडलेलं सर्वात सेफ आणि सर्वात इफेक्टिव्ह असतं ते म्हणजे सद्गुरू. म्हणून सद्गुरू शिष्याला काय देतात असं सांगता नाही येत की काय देतात, हे दिलं असं दाखवता येत नाही. प्रेम दिलं असं पण म्हणता येत नाही. हे म्हणजे डायलॉग झाले होते विवेकानंद, रामकृष्णांनी देह ठेवला होता आणि विवेकानंद आणि सगळे गुरुबंधू संन्यासी एकत्र राहत होते, साधना करत होते. तर त्यांच्या डिस्कशन्स होत असतात, वाद होत असतात कित्येक वेळा एकमेकात. प्रेम भरपूर होतं पण तत्वाच्या संबंधी चर्चा करणे, संन्यासीच सगळे. तर त्याच्यावर अशी चर्चा चाललेली होती की प्रेम हे कधी कोणाला देता येत नाही असं कोणतरी म्हटलं की हे प्रेम दिलं असं नाही होत. तर त्याच्यावर विवेकानंद म्हटले की मला ठाकूरांनी प्रेम दिलं होतं. तर दुसरा एक जण म्हणजे तरी आता आपण विवेकानंद म्हणून बघत असलो किंवा आपण त्यांना क्रॉस नाही करणार, पण ती मुलं होती एकाच एजची, त्यामुळे ते काय असं मजेत बोलत असत एकमेकांची. तर ते म्हटले ठाकूरांनी तुला प्रेम दिलं होतं हे खरं, पण तुला ते मिळालं होतं का म्हणजे तुझी तेवढी कपॅसिटी होती का. तर त्याच्यावर नरेंद्रनाथ गमतीने त्याला थोडं उपहासाने असं म्हणाले की कसं आहे तुला ते कळणार नाही कारण तू ठाकूरांच्या सर्वंट क्लास मधला आहेस. पण हे त्यानेही लाईटली घेतलं, म्हणजे असं नाही की त्याच्यातून पुढे कॉन्फ्लिक्ट झाले काय. पण काय दिलं सद्गुरूंनी सांगता नाही काय दिलं. आणि ते पुलंनी म्हटले ना, हरितात्या त्यांनी ऐकलंय पुलंचं की हरितात्यांनी आम्हाला काय दिलं हे नक्की सांगता येत नाही, पण कुठेतरी
वेळ प्रसंगी दरवेळेला मुठी वळतील असं नाही, पण वेळ आल्यास वळू शकतील असा जो आत्मविश्वास आहे तो हरिदात्यांनी आम्हाला दिला, असं ते जे म्हणतात. तसं आम्ही साधना करू की नाही सांगता येणार नाही, पण वेळ प्रसंगी करू शकू असं जे आत्मविश्वास वाटतो तो गुरुंनी आम्हाला, की हे जमेल तुला, कठीण नाहीये. ह्या शब्दांनी बावरून जाऊ नकोस. समाधी, स्वरूपस्थिती तुझ्याही आवाक्यातलं आहे, करशील तर होईल, जमेल. सगळे संत कधी काळी हे आपल्या आपल्याच अवस्थेसारखेच गुरूंसमोर बसलेले होते. विवेकानंदांनी आयुष्याच्या शेवटी हा भाव मांडलेला आहे, की एका पत्रात लिहिलंय त्यांनी. एवढे विश्वगुरू झालेले होते, त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय, खरा मी कसा आहे माहितीये का, दक्षिणेश्वरला ठाकूरांच्या पायाशी अचंबित होऊन, आश्चर्यचकित होऊन त्यांचे अद्भुत बोल श्रवण करत राहणं, भारावून जाऊन, हा माझा मूळ स्वभाव आहे. मी अजूनही तसाच आहे, तोच खरा आहे. हे इतकं खरं आहे हे वाक्य. या समासाने मला असं फील आलं, ऑलरेडी पाऊस बिऊस सुरू झाला, तर गुरुपौर्णिमेचा, स्वामींच्या शब्दात गुरुपौर्णिमेचा सीझन यायला लागलेला आहे. त्यामुळे हे सद्गुरूंबद्दल बोलणं हे आता पुढे 4 महिने चालू राहणार आहे. त्याची सुरुवात आज झाली. तसं नक्की काय दिलं गुरूंबद्दल कित्येक वेळेला खूप भाविकपणे बोललं जातं, त्या टाईपचा हा समास नाहीये. याचं कारण हे समजून घ्यायला पाहिजे की संतत्वाला गेलेली व्यक्ती गुरूंबद्दल बोलते. आपण जे बोलतो आहोत ते खूप एका किरकोळ गोष्टींवरून संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, पण ज्याने त्यांनी जे सांगतायत ते पूर्णत्व अनुभवलं, स्वतः समर्थ पदवीला आले, ते आता गुरूंबद्दल बोलतायत आणि त्यावेळेला त्याला वेटेज वाढतं. जसं नाम घ्या असं आपण सांगणं लोकांना आणि गोंदवलेकर महाराजांनी सांगणं, यात जो फरक आहे, त्यांचं अख्खं आयुष्य मागे उभं आहे. म्हणून सद्गुरु स्तवन हे करणं हे शिष्याची आवडीची गोष्ट असते. गुरूंना ते खरं तर फारसं आवडत नसतं, स्तवन बिवन करत नाही. कारण काय आहे, त्यांना त्या व्यक्तिमत्वावर येणं आणि स्वतःची कौतुक करत घेणं याची त्यांना आवड नसते. कारण त्याने शिष्याला एखाद्या वेळेला त्याची भावना व्यक्त करायला मिळणं हा जरी अव्हेन्यू लागत असला तरी अशा प्रकारचे कौतुक सोहळे करून घेणं हे संतांच्या दैवी प्रकृतीला मानवत नसतं. त्यामुळे त्यांना असं अपेक्षित असतं की साधनेत राहावं. शिष्यांनी पण स्वतःही ते साधनारत राहत असतात. संत पदवीला गेल्यावर पण साधनेचा जो आग्रह असतो तो तसाच्या तसा असतो, किंबहुना थोडा जास्तच असतो. म्हणून समर्थांनी ह्या समासाची सुरुवात करताना आता सद्गुरू वर्णवेना, आधी मायेचं एवढं समासभर वर्णन करून झालं. सगळ्या गोष्टी, जे सर्व नाटक, अंतरकळा, जाणीव, स्फूर्ती, निर्मळा, जे स्वानंद सोहळा, ज्ञानशक्ती, जे दृष्टीने देखील जे शब्दे ओळखिले, जितुके मनास बासले तितुके रूप तेच, श्रवण भजन भक्तिभाव, माये वाचुनी नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणते. असं सगळं काही मायेनेच आहे. म्हणून थोराहुनी थोर ज ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता. मी तुझंच रूप आहे, तुझंच मूल आहे, तुझ्याच रूपाने मी तुला नमस्कार करतो. असं ते त्यांची प्रतिभा अशी एकदम फुलून आली आणि एकदम भान आलं सद्गुरूंचं वर्णन करायचं, ते एकदम खालीच आले. आता सद्गुरू वर्णवेना. मी समर्थांसारखी अशी कणखर व्यक्ती पण आतमध्ये किती कोमळ असू शकते. प्रकृती आतली त्यांची भाव प्रकृती ते फारसे मांडत नाही, पण ज्यावेळेला सद्गुरूंच्या वर्णनावर येतात डायरेक्ट सुरुवातच होते, आता सद्गुरू वर्णवेना, नाही बोलू शकत. जेथे माया स्पर्शू शकेना, ते स्वरूप मज ज्ञान काय कळे. तत्वरूपाने म्हटलंय की सद्गुरू हे ईश्वर स्वरूपच आहेत. तत्वस्वरूपाला ज्याप्रमाणे ब्रह्माला माया स्पर्श करू शकत नाही, त्यामुळे त्याप्रमाणे सद्गुरूंनाही माया स्पर्श करू शकत नाही. व्यक्तिमत्वाचं वर्णन नाही चाललंय, तत्वाचं वर्णन चाललंय. म्हणून म्हणतात की माया स्पर्शू शकेना. पण दुसऱ्या अंगाने त्यांचा दिवसभरचा व्यवहार बघितला तर तत्वस्वरूपच व्यक्त होत आहे. मायेचा कुठेही आविर्भावच नाही, स्पर्शच नाही झालेला. इतकं कंपोज्ड व्यक्तिमत्व. म्हणून संतांकडे बघितल्यानंतर ते अवाक होणं, म्हणतात ना, तसं होणं. साधेच असतात ते, पण त्यांच्या साध्या साध्या कृतीमधून पण तत्वच व्यक्त होत असतं. कुठेही लवलेश कशाचाही नाही, स्पर्श नाही, कशालाही चिकटलेली नाही व्यक्ती ती. असं बघितल्यानंतर मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पहिलं पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी. इतकं परफेक्टला वर्णन आहे की मला खरं तर खूप इच्छा होती तुमचं वर्णन करावं,
पण ती कोणाच्या भरोशावर होती, तर माझ्याकडे जी शब्दसंपत्ती आहे, अक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरून मी असं ठरवलं होतं की तुमचं आता वर्णन करेन. पण ते सगळं वर्णन हे मायेच्या राज्यातलं आहे. तुम्ही तत्वस्वरूप आहात, माया स्पर्श करू शकत नाही, म्हणून माझा भरोसा जो मायेवर होता तो सुटला. आता मग तुम्हाला वर्णन कसं करणार? तर असाल तसे असा, तुम्ही जसे असाल तसे असा, माझा लांबून नमस्कार घ्या, असं विनय आहे हा सगळा. पण त्यांना बोलवल्याशिवाय राहवत पण नाही. सद्गुरूंबद्दल हाच भाग आहे की बोलवल्याशिवाय राहवत नाही आणि बोललं तरी पूर्ण होत नाही. म्हणून कशा प्रकारे संत सद्गुरूंबद्दल व्यक्त होतात. स्वामी विवेकानंदांनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढी प्रवचनं केली, व्याख्यानं दिली, रामकृष्णांवर त्यांनी फक्त एकच व्याख्यान दिलेलं आहे फॉरेन कंट्रीमध्ये, आणि त्याचं माय मास्टर म्हणून ते इंग्लिशमध्ये झालेलं व्याख्यान आहे. आणि एक जी श्रोतृवर्गात त्यावेळेला उपस्थित असलेली व्यक्ती होती, म्हणजे सुरुवातीला दिलेलं नाहीये, त्यांनी हे दुसऱ्या अमेरिकन दौऱ्यात दिलेलं आहे, पुन्हा ज्या वेळेला ते अमेरिकेला गेलो. त्यामुळे ही वॉज अ वेल नोन पर्सनॅलिटी. आणि त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या एका स्त्रीने आम्ही पाहिलेलं विवेकानंद नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळं त्यांचं भाष्य, म्हणजे काय काय अनुभव दिलेले आहेत लोकांनी, म्हणजे प्रसंग दिलेले आहेत. त्यात ती एक व्यक्ती बाई म्हणते की मी तिथे होते उपस्थित, आणि विवेकानंद ज्या पद्धतीने स्टेजवर आले व्याख्यानाच्या आधी, तर ते अजिबात कम्फर्टेबल नव्हते, आणि असं त्यांचं रूप मी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि अतिशय अवघड काम आपल्यावर येऊन पडलेलं आहे अशा भूमिकेत ते आलेले होते स्टेजवर. आणि ते व्याख्यान पण बघितलं ना, ते रामकृष्णांबद्दल फारसं काही बोलू शकलेलं नाही एकूण. ह्याचं कारण आतमध्ये भाव एवढा जास्ती आहे की हे मी व्यक्त नाही करू शकत आहे. ते अनुभवलेलं आहे रामकृष्णांना. त्याच्यामुळे त्यांनी पुढेही त्यांना कित्येक लोकांनी आग्रह केला होता की रामकृष्णांचं चरित्र तुम्ही लिहा. ते नाही लिहू शकले. खरं अग्रगण्य शिष्य होता, लिहू शकला असते, नाही लिहिलं, कारण त्यांना माहिती होतं की आपली कपॅसिटी नाही. म्हणून रामकृष्ण वचनामृत ज्या वेळेला म्हणजे मास्तर महाशयांनी लिहिलं, ते ज्या वेळेला विवेकानंदांच्या हातात पडलं, त्याही वेळेला ते परदेशामध्येच होते, त्यावेळेला त्यांनी जो अभिप्राय दिलाय मास्तर महाशयांना की तुम्ही हे जे काम केलेलं आहे ते बघून मी आनंदाने वेडा का नाही होत आहे असं मला वाटत की ते सगळं तुम्ही रामकृष्णांबद्दल लिहिलं. कारण मला असा प्रश्न पडत होता की रामकृष्णांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीचं चरित्र त्यांच्या शिष्यांकडून लिहिलं जावं, कोणाकडून, माझ्याकडून तर नव्हतंच होणार, पण कुणीतरी लिहावं, पण ते होताना दिसत नव्हतं. आणि आज हा ग्रंथ बघितल्यानंतर असं वाटलं की जगन्मातेने हे कार्य तुमच्यावरच सोपवून दिलेलं होतं. इतका जो लीन आहे संत म्हणजे आपल्या गुरूंच्या. म्हणून क्लॅरिटी देणं हा गुरूंचा एक भाग आहे, की मार्गाची क्लॅरिटी देणं, कन्सेप्टची क्लॅरिटी देणं, साधनेची क्लॅरिटी देणं. नाहीतर सद्गुरूंपाशी जाऊन पण घोटाळणारे लोक काही कमी नाही. म्हणून डायरेक्ट मार्ग सांगतात जसा सद्गुरू, तसाच्या तसा फॉलो करणं, मार्गाच्या बाबतीत उद्योग न करणं. त्यात जर का घोळ घातले तर काही नाही, जर्नी आपला वाढत जाईल, काहीचे काही होऊ शकेल. म्हणजे ती व्यक्ती पोटेन्शियल असताना पण ते पोटेन्शियल वेस्ट होऊ नये, हा सद्गुरूंची सगळ्यात मोठी कळकळ असते की टाइम एनर्जी वाया जाऊ नये, पटकन कर आणि एवढंच कर, असं ते कन्साईज सांगत असतात सद्गुरू कित्येक वेळा. ते पुढे त्यांनी म्हटलंय समर्थांनीच की जे वेदांचे अभ्यंतरी ते काढूनी अपत्यापरी, शिष्यवचनी कवळ भरी उद्गार वचने, असं त्यांनी म्हटलं की वेदांच्या अभ्यंतरी काय आहे, कोणाला वाचायला वेळ आहे? 4 वेद, त्याच्यानंतर त्याचे वेदांत उपनिषद 11-10 उपनिषद प्रसिद्ध आहेत ती वाचणे, त्याच्यानंतर त्याची भाष्य वाचणे, अजून काय काय अनेक गोष्टी तत्वज्ञानपर आहेत ते वाचणं, मग भगवद्गीता, त्याच्यावर तर भाष्य ज्ञानेश्वरी झालंच. म्हणजे आताच ह्या कोर्सला ऍडमिशनच घ्यायची नाही असं होऊ शकतं. ते सगळं त्याच्यातलं सार काढून स्वतः अनुभवून, त्यातला साधनेतला पण मुख्य भाग अनुभवून, ते वेदांचे अभ्यंतरी काढूनही अपत्यापरी, मुलाला जसं आई त्याला माहिती असतं तिला की सगळ्या एकदम भाज्या बिज्या खायला घातल्या तर हे काही खाणार नाही, म्हणून ती मिक्सरला फिरवून त्याचा सार भाग अगदी एवढंच करते आणि ते त्याने पोट भरेल आणि त्याला पुरेसं न्यूट्रिएंट्स मिळेल असं बघते. त्याप्रमाणे वेदांच्या आतमध्ये जे सार आहे म्हणजे काय तर अनुभवाचं शास्त्र, हेही समजून गेलं पाहिजे की वेदांच्या आत आणखी कुठलं सार आहे, अनुभवाचं शास्त्र हे सार आहे. ते सोडून वेदांमध्ये इतर भरपूर गोष्टी आहेत की ज्याचा आणि आमचा काहीही संबंध नाही आजच्या आयुष्यात.
म्हणून वेदाचं अभिमानी असावं जरूर असावं, पण एकदा वाचावे, काय आहे ते बघावं वेळ असला तर. मग कळेल की अनेकच गोष्टी आहेत. मग त्यातल्या अनेक गोष्टींपैकी नक्की काय करायचं हे अनुभवाचं शस्त्र ते प्रॅक्टिकल करून दाखवतात, करून घेतात, आणि त्यात काय काय चुकतंय ह्या गोष्टी पर्सनली लेवलला येऊन सांगतात. हे सद्गुरूंचं सगळ्यात मोठे उपकार. आणि स्वतःवर ते शिष्याला अवलंबून ठेवत नाहीत, हा सगळ्यात मोठा उपकार आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा